भोंदू अशोक खरातकडून एका महिलेवर अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर खरातनं दिल्या गर्भपाताच्या गोळ्या। विधानसभेत निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले भोंदू बाबा खरातचे कारनामे। सरकारी अधिकाऱ्यांनी कॅप्टन खरातला मदत केली आहे का याची चौकशी सुरू। ज्याच्या विरोधात पुरावे त्या सर्वांच्या चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लैंगिक शोषणातील आरोपी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। खरातनं 5 नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय। खरातकडे रिव्हॉल्व्हर आणि 31 कारतूसही सापडली। खरात भक्तांना साप आणि वाघ दाखवायचा, कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचाही सरकारी वकिलांचा युक्तिवाद। खरात विरोधात वन कायद्याची कलम लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात नाराजी व्यक्त। सभापती स्थानावरून दिलेले निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नाही। सातारा प्रकरणी फडणवीसांचं वक्तव्य। नीलम गोऱ्हेंविरोधात मवियाकडून अविश्वास प्रस्ताव सादर। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था वो बात पकड़कर चल गए। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना शेरो शायरीतून टोला। तर ऐसी कौन सी बात थी कि दूसरों का हाथ पकड़ना पड़ा। ठाकरेंनीही शायरीतूनच बोलून दाखवली खंत। उद्धव ठाकरे विधान परिषदेतून निवृत्त। निरोपाच्या भाषणात शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख। शिंदेंकडून ठाकरेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात बंगळुरूमध्ये 0 FIR। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ लियर जेट 45 विमान कोसळलं। मृतांमध्ये पायलट, एअरलाइन्स कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा। पुढारी न्यूजवर बोलताना मनोज जरांगींची उद्विग्न प्रतिक्रिया। मराठा ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याची ही मागणी। बीड शहरात बहुतांश पेट्रोल पंपवर नो स्टॉकचे बोर्ड। वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याचे परिणाम। दर वाढण्याच्या शक्यतेमुळे कंपनीकडून ॲडव्हान्स पेमेंटची मागणी। एलपीजीच्या वितरणात झालेल्या खंडामुळे ग्राहकांना त्रास। अमरावती, नांदेड, गडचिरोलीत पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात युद्धासंदर्भात पहिल्यांदा चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनीचा मार्ग मोकळा करण्यासंदर्भात चर्चा। होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांची प्रचंड गर्दी। 20,000 पेक्षा जास्त खलाशी कर्मचारी सामुद्रधुनीत अडकले। महत्त्वाच्या सागरी मार्गावर जहाजांची प्रचंड गर्दी झाल्यानं जागतिक व्यापार ठप्प। रशियाकडून युक्रेनच्या निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला। स्फोटामुळे इमारतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। युक्रेनमधील नागरिकांना बॉम्ब शेल्टर्समध्ये राहण्याचं आवाहन।